नदी वगैरे आहे त्याच्यामध्ये जर सनची लाईट जर पडली तर तुम्ही बघितलं काय होते रिफ्लेक्शन होते लाईट आणि तुम्हाला काय भेटते तशाला तशी प्रतिमा भेटते बघितलं की नाही तुम्ही चंद्राची सूर्याची प्रतिमा पाण्यात दिसते बघा कशामुळे तर काय झाले रिफ्लेक्टेड ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ लाईट जशी तशी काय झाली आहे पास झाली आहे आणि तीच इमेज काय भेटलेली आहे आपल्याला है ना हे पॉइंट कळला का हो ओके आता पुढचा एक पॉइंट आहे कॅलिडिओस्कोप हे काय आहे कॅलिडिओस्कोप हे एक असा डिव्हाइस आहे ज्याच्यातून काय होणार आहे लाईट पास कसं होणार आहे आणि वेगवेगळ्या कलर मध्ये आपल्याला लाईट कशी भेटणार आहे या डिव्हाइस मधून यूज होणार आहे ही याचा यूजेस बी आपण नंतर पाहणार आहोत ही डिव्हाइस बघून घ्या अशा पद्धतीची असते पूर्ण अशा कशी आहे तुम्ही प्रिझम बघितलं ना प्रिझम कसा असा कलरचा छोटासा असतो पण ही कशी असते लांब असते एक भाग इथली एक स्लाइड इथे एक आणि इथे एक असे तीन स्ट्रक्चरचे राहतील जर जोडल्यानंतर काय भेटेल आपल्याला असं ट्रायंगल भेटतो बघा ही एवढी आहे ना एक आहे त्याच्या पाठीमागून एक आहे आणि एक खालून एक आहे अशी मिळून ही अशी स्ट्रक्चर भेटते समजलं आता काय झालेलं आहे या ठिकाणी आपण काय केलं एखादा पेपर अटॅच केलेला आहे पेपर जोडला आपण ओके पेपर जोडल्यानंतर काय केलं इथं जे की नाही वेगवेगळ्या ग्लासचे पार्टिकल किंवा पीसेस कसे असतील वेगवेगळ्या कलरचे असतील तर ते काय दिलेले आहेत आपण टाकलेलं मिनिमम किती 4 ते 5 कलर पीसेस टाकलेले आहे आपण ग्लासचे आता याच्यामुळे काय होईल जेव्हा भी लाईट पास होईल तर काय होईल याच्यातून पास झाल्यानंतर हे जे आहे इथे काय होईल इथे जे ग्लास आपण पेपर जोडलेला आहे ना इथून आहे ना इथून आणि इथून वेगवेगळ्या कलरची लाईट बाहेर पडतील आपल्याला काय भेटेल कलर्ड लाईट भेटेल आता या कॅलिडिओ जे समजलं स्ट्रक्चर कसं आहे कशी लाईट पास होते आणि कसे कलर भेटतात कसं आपल्याला विजिबल होते समजले आता या कॅलिडिओस्कोपचा यूज काय आहे तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या प्रकारचे काय करू शकतो आपण डिझाइन करू शकतो कुठे यूज होतात कलर क्लॉथ मध्ये यूज होतात आणखी बुक मध्ये काय झालेलं आहे वेगवेगळ्या वॉलचे डेकोरेशन बनवण्यामध्ये यूज करतात तुम्ही बघितलं वॉलचे डेकोरेशन करतात लोक बघा काही लोक तर त्या डेकोरेशन साठी पण यूज करतात तुम्ही बघितलं ना वॉलचे डेकोरेशन करताना अरे लाईट कशी वेगवेगळ्या कलर मध्ये निघते हा ना तर त्या वॉलच्या डेकोरेशन मध्ये सुद्धा कॅलिडिओस्कोपचा यूज करतात आणखी काय यूज करतात क्लॉथ डिझाइन जर क्लॉथ मध्ये जर डिझाइन करायचे असेल तुम्ही बघितलं असेल एक अशी क्लॉथ असतात की उन्हात गेल्यानंतर वेगळाच कलर सावलीत आल्यानंतर वेगळाच कलर याच्यामध्ये पण कॅलिडिओस्कोपचा यूज केले आहे ना ते मिरर काय अशी मिरर नाही यूज करत त्यांनी कशी करतात ते ट्रान्सपरंट मिरर देतात की नाही क्लॉथ लाईट मटेरियल त्याचे पण यूज करतात समजलं का कॅलिडिओस्कोप काय आहे ओके आता एक ग्लास आहे पेरिस्कोप हे पण आपण बघणार आहोत लगेच ओके हा आता आपला राहिला होता कोणता टॉपिक पेरिस्कोप काय असा डिव्हाइस आहे जे कुठे यूज होणार आहे सबमरीन्स वगैरे जे समुद्रात तुम्ही बघितलं काय शिप वगैरे राहतात काय असतात खाली असतील आणि आपल्याला काय करायचंय तर अभो समुद्राच्या वरचं आपल्याला काय सगळं पाहायचं असेल कोण काय करते काय नाही कुठं आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे पेरिस्कोप जोडावं लागणार त्याचं इन्स्ट्रुमेंट त्याचं डिव्हाइस कसं आहे अशा पद्धतीने राहतं हे काय करते माहिती का आपल्याला जे भी काही इमेज येतात ते दाखवते काय चालू आहे काय नाही ना ते जस्ट मोस्टली कोण यूज करतात आपण नौदल वगैरे राहतात ना जे ते यूज करतात संरक्षणासाठी आता हे काय आहे बघा हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे इथे काय जोडलेलं आहे माहिती का मिरर आहे आणि इथे एक मिरर जोडले दोन मिरर जोडलेले आहेत आता काय होते एखादी जर लाईट पास झाली तर या मिररला तुम्ही बघितलं जेव्हा मिरर मधून जाते तर काय होईल लाईट पास झाल्यानंतर डायरेक्ट अबू जाईल ना हे बघा लाईट पास झाल्यानंतर वरती जाईल वरती गेल्यानंतर इथं पण एक मिरर आहे मिरर मधून मग काय होईल डबल इथून पण रिफ्लेक्ट होऊन इकडल्या साईडला जाईल जाते ना तुम्ही बघितलं का मूवी मध्ये दाखवतात ना तर काय होते की वेगवेगळे काच दाखवतात आणि आपल्याला काय होते प्रत्येक काच मध्ये आपापली प्रतिमा दिसते ना तर ते काय एकमेकांमध्ये लाईट कशी व्हायली रिफ्लेक्ट व्हायली आणि इथे लाईट कुठं मिरर वर रिफ्लेक्ट होती डायरेक्ट स्ट्रेट जाईल नंतर लाईट इथं पण रिफ्लेक्ट होईल आणि स्ट्रेट जाईल आणि इथं जे भी इमेज आहे तर ते काय आपल्याला इथून दिसेल
तिथे काय चालू आहे काय नाही, तिथे जे पण काही असेल इमेज वगैरे काही पण असेल दाखवत असेल तर ते काय होईल आपल्याला इथे दिसेल. समजलं पेरिस्कोप काय? मोस्टली पेरिस्कोप कुठे यूज होतात? समुद्रामध्ये वगैरे यूज होतात. खाली असतील सगळेजण लपून बसले असतील तर वरचं सगळं आपल्याला काय होईल दिसेल आहे ना. नौदल वगैरे यूज करतात ना रे, कोणी आतंकवादी असतील काय असतील तुम्ही बघितलं आपलं पूर्ण ऑब्जेक्ट हे असतील काय म्हणतात ते व्यापार ट्रान्सपोर्ट करायचं असेल आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ना, हा कुठे काय असतील मेडिसिन असतात ड्रग्स असतात किंवा इथे खाणे योग्य मसाल्याचे पदार्थ असो एकमेकांकडे ट्रान्सपोर्ट करतात ना. पण कोणी इलिगल वगैरे करत असेल आणि आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करू शकतो आपण? खाली समुद्राच्या खाली जरी असले तरी पण आपण वरतून पाहू शकतो हा ना काय चालू आहे काय नाही. समजलं पेरिस्कोप काय आहे? ओके. आणि आपण आता लास्ट आपल्याला काय राहिलेलं आहे? फक्त एक्झाम्पल्स राहिले आणि ते आपल्याला चॅप्टर संपले. आता आपण काय करू? एक दोन एक्झाम्पल्स घेऊ आणि चॅप्टर ठीक आहे.